नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डबल ओ अकॅडमी या ई लर्निंग प्लॅटफॉर्म मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओ मार्फत बघणार आहेत की तुमच्यासाठी कोणता सब्जेक्ट सोपा आहे आणि कठीण ते कसं काय ओळखायचं। तर या माहितीसाठी व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण अपडेटेड व्हिडिओ तुमच्यापर्यंत नोटिफिकेशनद्वारे येत राहतील। आपल्याकडे या जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेची बॅच कंडक्ट केली जाते। ती इयत्ता 9वी साठी पण आणि इयत्ता 6वी साठी दोन्हीसाठी आपण वेगवेगळ्या बॅचेस कंडक्ट करतो। आणि सध्या दिवाळी मेगा ऑफर सुरू असल्यामुळे ही प्राइस फक्त आणि फक्त 1000 रुपये आहे, जी की पूर्ण 1 इयर व्हॅलिडिटी सोबत आलेली आहे, ज्यामध्ये आपल्याला पीवायक्यू अनालिसिस बघायला मिळणार आहे। आम्ही ते तुमचे पीवायक्यू अनालिसिस घेणार। त्यानंतर टेस्ट सिरीज तुमच्या सरावासाठी आणि ई बुक नोट्स तुमच्या रिव्हिजन साठी हे सगळं लागणार। हे सगळं आम्ही तुम्हाला मोफतच अवेलेबल करतो। आणि आपल्याला तुमच्या शालेय टाइम नुसार लाईव्ह लेक्चर बघण्याची सुविधा आम्ही तुम्हाला अवेलेबल करतो। तिथे तुम्हाला ऑफलाईन सारखंच डाऊट विचारण्याची एक सुविधा उपलब्ध केली जाते। आणि जर लाईव्ह लेक्चर बघणं पॉसिबल नाही झालं तर रेकॉर्डेड फॉर्म मध्ये सुद्धा तुम्ही ते अनलिमिटेड टाइम बघण्याचा ऍक्सेस तुमच्याकडे येतो। आणि या सगळ्या फॅसिलिटीज सोबत सध्या दिवाळीमध्ये ऑफर प्राइस आहे फक्त आणि फक्त 1000 रुपये, जे की आज 17 ऑक्टोबर लास्ट डेट आहे त्या ऑफरची। तर दिल्या गेलेल्या नंबरवर लवकरात लवकर कॉल करून तुम्हाला आपली बॅच जॉईन करून घ्यायची आहे। आपल्याला जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रवेश पत्रिकेत कोणत्या कोणत्या सब्जेक्ट्स बघितले जातात? हिंदी, इंग्लिश, त्यानंतर मॅथ्स आणि त्यानंतर जीके, ज्याला आपण म्हणतो जनरल सायन्स। हे 4 सब्जेक्ट्स आहेत। तुम्हाला कळणार कसं की कोणत्या प्रकारे हे माहिती करायचं की कोणता सब्जेक्ट तुमच्यासाठी इझी आणि कोणता सब्जेक्ट तुमच्यासाठी हार्ड? तर तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्यात पहिले जाऊन सिलेबस बघायचा आहे की एक्झॅक्टली सिलेबस आहे का। जेव्हा तो सिलेबस तुम्ही घेऊन बसाल तुम्हाला माहिती होणार की या प्रकारचे टॉपिक्स त्याच्यात आहे। ठीक आहे, ते टॉपिक्स माहिती झाल्यावर काय करायचं, पीवायक्यू अनालिसिस बघायचं। म्हणजे पीवायक्यू बघायचे जे की आम्ही तुमचे घेणारच, तो तुमचा एक त्रास कमी करणार आहे आम्ही, किंवा एक काय म्हणते एफर्ट्स कमी करणार आहे आम्ही ते पीवायक्यू अनालिसिस घेणार आहे बॅच मध्ये। तर पीवायक्यू अनालिसिस मध्ये तुम्हाला कळणार की या सिलेबसच्या बेसिसवर कोणत्या टॉपिकचे क्वेश्चन जास्त येतात, कोणते कमी येतात। त्यानुसार आपण बघू की आता कळणार तुम्हाला की सिलेबस हा होता, मग पीवायक्यू या प्रकारचे येत आहे, जेवढे पण टाइप्स आहेत पीवायक्यू या टाइपचे येतात। आणि जेव्हा आपण ते पीवायक्यू सॉल्व्ह करू तेव्हा आपल्याला एक्झॅक्टली कळणार की तुम्हाला काय सोपं जात आहे, काय हार्ड जात आहे। आणि त्यानुसार तेव्हा हे पण कळणार की वेटेज कितीचं जास्त आहे। जरी तुमचं एखादा गोष्ट कठीण असेल पण तर आपण ते ट्रिक्स नुसार तुम्हाला प्रत्येक बेसिक लेवल पासून तर ऍडव्हान्स लेवल पर्यंत प्रत्येक क्वेश्चन तुमचे करून घेणार आहे। तर जर एखादा टॉपिकचा वेटेज जास्त असेल पण आणि तुम्हाला ते कठीण जात असेल तर तुम्हाला विथ प्रॅक्टिस ती गोष्ट आम्ही तुमच्याकडनं सोपी करून घेऊ। आणि जेव्हा टेस्ट सिरीज तुम्ही जास्तीत जास्त द्याल तेव्हा काय होणार, एक्झॅक्टली या गोष्टी कळणार की कोणती गोष्ट कोणती टॉपिक तुम्हाला सोपं जात आहे आणि हार्ड जात आहे। आणि आता तुम्ही एक्झॅक्टली त्याच्यावर वर्क करू शकाल जोपर्यंत तुम्ही स्वतः हे सिलेबस अनालिसिस किंवा हे पीवायक्यू अनालिसिस या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या आम्ही तुमच्याकडून करून घेऊ। पण टेस्ट सिरीज तर तुम्हाला स्वतः तुमची द्यायची आहे, तेव्हा तुम्हाला एक्झॅक्टली माहिती पडणार की अजून एफर्ट्स किती द्यायचे। पीवायक्यूच्या वेळेस तर आपण अभ्यास करूच किंवा सिलेबसच्या वेळेस पण करूच, पण टेस्ट सिरीजच्या वेळेस अजून किती एक्स्ट्रा एफर्ट्स द्यायचे की एक्झाम क्रॅक होणारच। या सगळ्या गोष्टींचा उपयोग करून तुम्हाला माहिती पडणार की कोणत्या प्रकारे अभ्यास करायचा आहे आणि कोणत्या टॉपिकवर जास्त भर द्यायचा आहे की कमीत कमी टॉपिक करून तुमचं लवकर एक्झाम निघून जाऊ। समजत आहे? या प्रकारे जायचं आहे आणि एक्झाम्सला पूर्ण अनालाइज करून आपल्याला जास्तीत जास्त सरावासोबत
प्रत्येक गोष्ट क्लिअर होणार, तुमच्या पण विषयीची आणि एक्झाम पण विषयीची. समजत आहे? तर हे सगळं तुम्हाला करायचं आहे, बाकी एक्स्ट्रा काही नाही करायचं. ठीक आहे. तर या प्रकारचा हा आजचा व्हिडिओ होता, इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ. जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. थँक्यू सो मच.